पालघर जिल्ह्यातील जव्हारमधून एक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। जव्हारचे व्यापारी असलेले तौसिफ युनुस मुल्ला यांनी एका व्यावसायिकाची फसवणूक करून ते फरार असल्याची माहिती आहे। तौसिफ युनुस मुल्ला यांनी पैशांची फसवणूक करून ते फरार आहे, त्यामुळे त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तलासरी येथील अशरफ खान या नावाच्या व्यावसायिकाने त्यांच्या अर्जातून केली आहे। माहितीनुसार सर्वसामान्य कुटुंबातील तलासरी येथील व्यावसायिक अशरफ खान यांच्याकडून जव्हारचे तौसिफ मुल्ला या व्यापाऱ्याने काजूचे बियाणे खरेदी रूपाने घेतले होते आणि त्यांनी या बियाणे खरेदीची रक्कम अशरफ खान यांना चेकद्वारे दिली होती। मात्र बँकेने हा चेक नाकारला आणि हा चेक रिटर्न आला, त्यामुळे अशरफ यांना अद्यापही या बियाणांची रक्कम मिळाली नाहीये। त्यामुळे अशरफ खान यांनी वारंवार त्यांना पैसे परत करण्यास सांगितले, मात्र त्यांनी प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आता शेवटी तौसिफ मुल्ला हे फरार झाले आहेत। या प्रकरणी अशरफ खान यांनी तलासरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। लेखी तक्रार त्यांनी या तलासरी पोलीस ठाण्यात दिली आहे, मात्र आता पोलीस याबाबत कोणती कारवाई करते हे तर पाहावं लागणार आहे। तर याबाबत अशरफ खान यांनी तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की जव्हार येथे राहणारे तौसिफ मुल्ला या नावाच्या व्यापाऱ्याने काही काजूचे बियाणे माझ्याकडून म्हणजेच खान यांच्याकडून खरेदी केले होते आणि एका टेम्पोमध्ये सर्व बियाणे त्यांनी भरले होते। तसेच टेम्पो क्रमांक MH11AL3764 असे या टेम्पोचे नंबर आहे। 2,08,000चा हा चेक त्यांनी दिला होता, अशरफ खान यांना दिला होता। त्याच्यावर 30 जून अशी तारीख होती व या तारखेचा चेक भरून देताना अशरफ यांनी त्यावेळी तौसिफ यांचा एक व्हिडिओ सुद्धा काढला होता। मात्र या चेकची तारीख संपली आणि बँक द्वारा चेक रिटर्न झाला, तरी तौसिफ यांनी अशरफ खान यांचे पैसे दिले नाही व आता ते त्यांचे फोन सुद्धा उचलत नाहीये व सध्या ते जव्हार येथून फरार असल्याची माहिती आहे। त्यामुळे तौसिफ युनुस मुल्ला यांच्यावर 420 कलमद्वारे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व मला माझे पैसे परत मिळावे अशी मागणी अशरफ खान यांनी तलासरी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन केली आहे।